आणि सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा यावेळेला सुरू आहे। पुढचा प्रश्न मला रवी किरण देशमुख सरांना विचारावासा वाटतो। रवी किरण सर, इतके द्राविडी प्राणायाम करून झाले, सगळं करून झालं, मात्र आज जी 50-50 ची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तरी देखील आपणच जिंकणार, आपल्याला सर्वाधिक जे आहे मतं मिळालेली असतील अशी ज्यावेळेला विश्वास व्यक्त केला जातो प्रत्येक पक्षाकडून, त्यावेळेला काय वाटतं? कारण जितक्या व्यवस्थितरित्या जागांचं वाटप झालेलं आहे तशाच प्रकारे मतदारही आता सुजाण आहे, ते या निवडणुकांमधून दिसून येणार का? नाही, कुठलाही राजकीय पक्ष आम्ही हारतोय असं थोडंच म्हणणार आहे। बरोबर, कारण शेवटी त्यांना हे राजकारण हे फार चुरशीचा प्रकार आहे आणि जनमानसामध्ये आपल्या पक्षाचं स्थान, नेत्यांचं स्थान कायम राहावं यासाठी प्रत्येक पक्ष हा विजयाचीच अपेक्षा धरतो। आम्हीच जिंकणार म्हणतो, आम्हीच सत्तेत येणार म्हणतो, विकासाची कामं आम्हीच करणार म्हणतो आणि लोकांनाही हे कळत असतं। हे काय आता लोक, जसं तुम्ही म्हणाला तसं लोक काय आता इतके पण भोळे राहिलेले नाहीत, लोकांनाही हे कळत असतं की कोणाला कशासाठी सत्ता हवी आहे। त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे आणि आपण हारलो तर काय प्रतिक्रिया द्यायची याचंही ते आडाखी तयार असतात। त्यामुळे आत्ताही जरी कोणाला विचारलं की निकाल आलेत काय प्रतिक्रिया, तर ती प्रतिक्रिया तयार असते। राजकारणी आपल्यापेक्षा जास्त विचार करतात, राजकारणाचा 24 तास विचार करतात आणि त्यांना तो केल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांच्यासाठी तोच एक अजेंडा असतो दिवसभर। तो एक भाग आहे। फक्त मतदारासमोर एक मोठं आव्हान असतं, जसं महाराष्ट्रात आता उभं राहिलंय की ही व्यवस्था आपल्यासाठी आहे का राजकीय पक्षासाठी आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे। लोकशाही आपल्यासाठी आहे का राजकीय पक्षांसाठी आहे? कारण राजकीय पक्ष स्वतःच्याच मर्जीने काही ठरवायला लागले। आम्ही जे ठरवू तीच पूर्व दिशा, आम्ही जो ठरवू तोच उमेदवार, आम्ही जो ठरवू चारित्र्यवान, आम्ही जो ठरवू तो चारित्र्यभ्रष्ट, हे जे आहे समीकरण हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठरवायचं आहे। आणि मला असं वाटतं की या इलेक्शनचं, ह्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे राहील की जनमानसाला काय वाटतंय हे प्रतिबिंब यातून उमटणार आहे। नक्कीच। धन्यवाद रवी किरणजी। अतुल भातखळकर, मी आपल्याकडे येते। गद्दार, खोके हा जो नॅरेटिव्ह होता, हा आपण पुसून काढू शकला नाहीत असं या एक्झिट पोलवरून आपल्याला वाटतंय का? ते बघा, गद्दार, खोके हे केवळ उद्धव ठाकरेंची भाषा होती। 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी कोणी केली? ही उद्धव ठाकरेंनी केली। महाराष्ट्राची जनता, देशाची जनता अत्यंत सुजाण आहे। मग जर का भारतीय जनता पार्टीने 2-2 पक्ष फोडले हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय, ते 19ला मोदीजींच्या नावावर मतं मागून एका रात्रीमध्ये अतुलजी त्यात सुजाण जनतेनं आपल्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रात त्या इतक्या कमी केलेल्या आहे, त्यामुळे काय सांगायचंय जनतेला? बघा, मुळामध्ये अगदी तुमचा एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा जास्तीच आहेत। अगदी क्षणभर वादा करता आपण गृहीत धरू की असाच एक्झिट पोल प्रमाणेच निकाल लागणार आहे, तरी महायुती जास्ती आहे। मग महाराष्ट्र कोणावर उभा राहिलाय? नाही, मी थोडं करेक्ट करेन। महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा आणि महायुतीला 22 ते 26 जागा, म्हणजे महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती असल्याचे अंदाज तरी दाखवतात। सॉरी, नाही अतुलजी, दिसतंय असं की दोन्ही ऐकू येत नाहीये।